ॲनाकोंडा आणि गांडूळ दोस्ती कधीच करू शकत नाही. मुंबईसाठी ठाकरेंनी पुढच्या काही वर्षांचे प्लॅन तयार करून ठेवले आहेत. 70% नव्या दमाचे उमेदवार ते देऊन नवीन राजकारणी तयार करणार आहेत. तेच पुढारी पाहून मतदार आता वैतागले आहेत. ठाकरेंशी पंगा घेऊन अमित शहांनी मोठी रिस्क घेतली. शिवसेनेतून ज्यांनी लोटांगण घातलं त्यांनी सरपटायचंच काम केलं व पुढेही करत राहावं, कारण गांडूळ कधीच फणा काढत नाही. फक्त वळवळ करून दोन्ही तोंडाकडून चालतो. मुंबईवर फक्त हक्क सांगायचा. मुंबईतून जवळपास 30% कर जमा होतो. त्याचा परतावा काहीच मिळत नाही. सर्व माल मसाला गोवा, बिहार, आंध्र प्रदेश, गुजरात अशा राज्यांना दिला जातो. मुंबईच्या माती सिमेंटचे जंगल व कोकणात विनाशकारी प्रकल्प मारले जातात. ठाकरेंनी मुंबईसाठी एफडी राखून ठेवला होता. निवडणुका लांबल्याने महापालिका आपसुकच सरकारच्या ताब्यात आली. त्यांनी खाऊन फस्त केला. ढेकर सुद्धा दिला नाही. त्यामुळे आता मुंबईत ॲनाकोंडा व गांडूळ एकमेकांना गिळण्याचे काम करेल. त्या ठाकरे बाजी मारून जातील. मुंबईकर रहमान डकैत कोण याचे उत्तर मतपेटीतूनच देणार आहे. मित्रहो, मुंबईसाठी आम्ही ह्याव करू, मुंबईसाठी आम्ही त्याव करू, मुंबईसाठी हेच करू, मुंबईसाठी तेच करू, मुंबई हे आमचा आत्मा, मुंबई हे आमचा परमात्मा, अशा अनाभाका घेऊन वल्गना केल्या जातात. मात्र मुंबईसाठी कुणीच काही करत नाही. मुंबईसाठी जर कोणी काही केलं असतं तर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले ते गेले नसते. मुंबईला पाणीपुरवठा महाराष्ट्रातून केला जातो. हे गुजराती येऊन घाण करून जातात मुंबईमध्ये. ती साफसफाई सर्व महाराष्ट्राला करावी लागते. तरी मुंबईवर येऊन दादागिरी करायचे, दावा सांगायचा, ह्या पोकळ वल्गना आहेत. यांना मतदार मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही. आणि महापालिकेचे निकाल कसे लागतील ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ॲक्शन मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.